स्वागत आहे माझ्या. चला तर वाटाण्यामध्ये नेमकी कोणते घटक असतात त्याची रेसिपी, एकदम सोपी रेसिपी आणि ते आपल्या शरीरासाठी कसे फायदेशीर आहेत हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. चला तर मग आपण वाटाणे रात्री भिजत घालून सकाळी धुवून स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये टाका. त्यानंतर तिखट, मीठ म्हणजेच लाल पावडर, हिरवी मिरची, लाल मिरची आणि घरी बनवलेला आपला घरचा मसाला किंवा तुमच्याकडे जो असेल तो मसाला आणि शक्य असेल तर लसणाची पेस्ट तुम्ही घालू शकता. चवीपुरता खारट मीठ, वरून थोडं 1-1.5 चमचा तेल टाकून घ्या. म्हणजे तुमची किती क्वांटिटी त्यानुसार तुम्ही तेल टाकू शकता, पण शक्यतो जेवढं कमी टाकलं तर चांगलंच आहे. कुकरमध्ये जेवढे वाटाणे आहेत त्याच्यात थोडंसं अर्धा इंच वर हे बघा मी एवढंच तेल घातलं आणि एकदम छान अशी टेस्टी उसळ बनते. हे सर्व झालं, पाणी टाका. म्हणजे वाटाण्याच्या एकदम समप्रमाणात वाटाणे आणि उसळ सारखेच दिसायला पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडंसं 1 ग्लास पाणी वरती टाकू शकता तुम्ही, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा कुकर किती पाणी टाकल्यावर किती वेळ शिजतो, त्याप्रमाणे तुम्ही एकदम सुकी होईल असं शिजून याप्रमाणे पाणी टाका आणि मीठ टाका. मित्रांनो, या कडधान्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे आणि काय सांगू मित्रांनो, ही रेसिपी इतकी सोपी आहे आणि एकदम सहज कोणी पण करू शकतं. आणि मी तर एक पुरुषांना खास सल्ला देईन की जेव्हा तुमची बाई गावाला जाते काही निमित्ताने, तर मग स्वयंपाकाचा प्रश्न येतो. त्यामुळे काय होतं की गावाला बाईच्या बी मनात असतं की गावाला जाऊ किंवा नको, आपला माणूस घरी उपवाशीच राहीन. मी तसंच मला होतं, कारण आमच्या घरच्यांना काही स्वयंपाक बनवता येत नाही, मग त्यामुळे मला गावाला जायला एकटं तर जाणं होत नाही. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही त्यांना असंच नाही जर आयटम, त्यामुळे पुरुषांनीसुद्धा हे शिकून घ्या. आणि तुम्ही जेव्हा तुमची बाई गावाला गेली, तुमची बायको गावाला गेली माहेरी, तर तुम्ही स्वतः बनवून खाऊ शकता. हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही. एक दिवस सहज तुम्ही उसळ खाऊ शकता. फक्त उसळ घ्यायची, भिजत घालायची रात्रीची, सकाळी त्याच्यात उठून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यात मीठ, मिरची सर्व टाकून, तेल टाकून आणि झाकण लावून द्यायचं आणि 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. पाणी किती खाली कुकरमध्ये कुकर घ्या, कुकरमध्ये डायरेक्ट उसळ टाका आणि उसळपेक्षा थोडंसं 1 इंच अर्धा इंच पाणी जास्त ठेवा. कुकरप्रमाणे तुमचं कुकर कसं शिजवतं त्यावर आहे. आणि एकदम झटपट आणि एकदम टेस्टी उसळ तयार होऊन जाते. आणि सकाळी नाश्त्यासाठी तर हा आयटम इतका फास्ट आणि इतकं छान आहे ना, टेस्टी पण आहे. आणि ही उसळ पाहून मला तर, मी जेव्हा आश्रमशाळेत होते विसापूरला 5वी-6वीला, तर मला ही उसळ पाहून त्या स्वयंपाकी दादांची आठवण आली, कारण ते इतके छान इतके भारी उसळ बनवायचे. जेव्हा त्यांचं ड्युटी असायची ना उसळ बनवायची, तर त्या दिवशी आम्हाला आनंद असायचा की किती खावा उसळ, पण मोजकीच द्यायचे, पोट पण भरायचं नाही. पण तेव्हा आम्हाला त्यांच्या हातची उसळ, तर ती चव माझ्या मनात अजूनसुद्धा आहे. त्यामुळे मी हा प्रयोग केला आणि मी माझ्या मुलांना तशी उसळ बनवून देते. आणि मुलांची पण फरमाईश असते की 8 दिवस झाले की मम्मी उसळ बनव. तो शनिवारच्या दिवशी शॉर्ट शाळा असल्यामुळे मी चालू सकाळी भाजीपोळी बनवायला वेळ नसतं, मग मी उसळ बनवून देत असते. त्यानिमित्ताने आम्ही पण नाश्त्याला खात असतो. शॉर्ट बट स्वीट असा हा पदार्थ आहे आणि नक्कीच करा तुम्ही पण. आणि मित्रांनो, तुम्हाला कसं वाटली माझी रेसिपी, तर मला लाईक करून कळवा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा. तर मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.